आज आपण देवउठणी एकादशीची सुंदर अशी कथा आणि त्याचं महत्त्व आजच्या व्हिडिओमधून जाणणार आहोत। कार्तिक महिन्यामधील शुक्ल पक्षातील एकादशीला देवउठणी एकादशी असं म्हणतात। तर मित्रांनो 2 नोव्हेंबर तारीख येते आणि वार रविवार येतोय। या एकादशीला प्रबोधनी एकादशी म्हटलं जातं आणि हिंदू धर्मामध्ये देवउठणी एकादशीला फार महत्त्व आहे। आणि मित्रांनो अशाच पवित्र दिवशी या आपल्या पंढरपूरची यात्रा आहे हो। आपण नक्की त्या ठिकाणी जा आणि भगवंताच्या पायाशी नतमस्तक व्हा। या मृत्यू लोकातील हा स्वर्ग आहे त्या ठिकाणी। तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आपण माहिती जाणूया पुढं की भगवान विष्णुदेव 4 महिने योगनिद्रेमध्ये असतात आणि या योगनिद्रेतून उठण्याचा दिवस म्हणजे जागे होण्याचा दिवस म्हणजे देवउठणी एकादशी। त्यामुळे त्या ठिकाणी म्हणतात देवउठणी एकादशी। आणि या दिवसाला देवतांच्या जागरणाचा दिवस असंही म्हटलं जातं। तर मित्रांनो देवशयनी एकादशीला भगवान विष्णू झोपतात आणि त्या ठिकाणी सगळी शुभकार्य बंद होतात, कुठलंही शुभकार्य होत नाही। आणि 4 महिन्यानंतर भगवान विष्णुदेव निद्रा काळातून जागे होतात म्हणजे उठतात आणि तो दिवस म्हणजे देवउठणी एकादशी। आणि मित्रांनो याच दिवसापासून या पृथ्वीवरची शुभकार्य चालू होतात आणि याच दिवशी भगवान विष्णुदेव म्हणजे शालिग्राम आणि तुळशी विवाह होतो आणि याच्या नंतरच मित्रांनो सगळी मंगल कार्य चालू होतात। आपण म्हणतो का नाही तुळशीची लग्न चालू झाली की लग्नाच्या तारखा निघतात। मित्रांनो हे रहस्य देवउठणी एकादशी दिवशी भगवान विष्णूंचं जर पूजन केलं तर देव बघा लवकर प्रसन्न होतात। असा दिवस आहे हा आणि प्रसन्न होऊन भक्तांचे सगळे कष्ट दूर करतात। आणि ही कथा नुसती ऐकली ना भगवान विष्णूंची स्तुती तर सगळी पाप नष्ट होतात। आणि त्यासाठी मित्रांनो सुंदर अशी ही माहिती कथा नक्की आपण ऐका आणि नक्की हे व्रत मनापासून करा। आणि शेवटी कमेंट आम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशी कमेंट जरूर करा। आपण चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या हिंदू धर्मासाठी आपला हातभार नक्की लागू। मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल। तर मित्रांनो सुंदर असा हा प्रसंग आहे। भगवान विष्णुदेव क्षीरसागरामध्ये आराम करत होते आणि एकदा लक्ष्मी मातेने भगवंताला विचारलं, प्रभू आपण रात्रंदिवस जागताय आणि जर झोपले तर करोडो वर्ष झोपताय आणि त्यावेळी या तिन्ही लोकांमध्ये हाहाकार होतो, अन्याय अत्याचार वाढतो। त्याचमुळे हे भगवंत तुम्ही तुमच्या निद्रेचा समय पक्का करा आणि भगवंत आपण जर असं केलं तर मलाही आराम होईल। आता माता लक्ष्मीचं हे बोलणं ऐकून भगवान विष्णू देवानं स्मित हास्य केलं आणि म्हणाले, तू बोलते ते बरोबर आहे लक्ष्मी। मी आजपासून वर्षा ऋतूमध्ये 4 महिने निद्रा अवस्थेत राहणार, 4 महिने। आणि देवी या माझ्या निद्रेपासून माझ्या भक्तांचंही कल्याण होईल। जो भक्त मी झोपल्यानंतर माझी सेवा करील आणि माझ्या झोपण्याचा आणि उठण्याचा आनंद व्यक्त करील त्याच्या घरी मी स्वतः आणि लक्ष्मी वास करेल। तर मित्रांनो सुंदर असा हा प्रसंग आहे आणि याची माहिती देवउठणी एकादशीची। आता मित्रांनो महत्त्व जाणणार आहोत आपण। देवउठणी एकादशीचं इतकं महत्त्व आहे या सगळ्या व्रताचं, या दिवशी नामस्मरण करण्याचं की हे महत्त्व प्रत्यक्षात ब्रह्मदेवानं आपल्या पुत्राला सांगितले म्हणजेच नारद मुनीला सांगितले आणि ते आपण ध्यान देऊन ऐका। तर मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये ब्रह्मदेवाला फार महत्त्व आहे कारण अखंड या सृष्टीचा रचिता म्हटलं जातं। आणि प्रत्यक्षात ब्रह्मदेवानं या देवउठणी एकादशीचं वर्णन केलं या व्रताचं। ब्रह्मदेव नारदाला त्या ठिकाणी म्हणतात की सर्व पापापासून सर्व कष्टापासून मुक्ती देणारी जी एकादश आहे त्याचं मी महत्त्व तुला सांग। ब्रह्मदेव त्या ठिकाणी म्हणाले की या पृथ्वीवरती जसं गंगेचं महत्त्व आहे, जसं या पृथ्वीवरती समुद्राचा प्रभाव आहे, समुद्राचा प्रभाव आहे का नाही सगळं पाऊस पडतो कशामुळं समुद्रामुळं, जसं या पृथ्वीवरील सगळ्या तीर्थांचं महत्त्व त्याचप्रमाणे कार्तिक महिन्यातील देवप्रबोधनी एकादशी म्हणजेच देवउठणी एकादशीचं महत्त्व आहे बघा। नाही एवढंच नाही की मनुष्याला ज्यावेळी 1000 अश्वमेध यज्ञाचं ज्यावेळेला फळ मिळतं, 1000 यज्ञ केल्यावर
तेवढं फळ प्रबोधिनी एकादशीचं व्रत केल्यानं मिळतं. आता हे सगळं ऐकल्यानंतर आपल्या पित्याचं बोलणं नारद मुनी त्या ठिकाणी म्हणाले, हे पिताश्री, जर एक टाइम भोजन केलं ना, उपवास धरला किंवा दिवसभर व्रत केलं, अजिबात अन्न पाणी काय घेतलं नाही, आणि जर हे पूर्ण व्रत केलं तर काय फळ मिळतं. ब्रह्मदेव ठिकाणी मला, नारदा ध्यान देऊन आहे, जर एक टाइम भोजन केलं आणि जर उपवास केला तर 1 जन्म, आणि जर फक्त रात्रीचंच भोजन केलं एक टाइम म्हणजे तर 2 जन्म, आणि पूर्ण दिवस जर उपवास केला आणि भगवान विष्णुदेवांचं नामस्मरण केलं तर 5 जन्माची पापे नष्ट होतील. आणि एवढंच नाही, जर जो उपवास करणारा व्यक्ती आहे त्यांनी जर मेरू पर्वता एवढी जरी पापं केली असतील, मंदराचल पर्वता एवढी जर पापं केली असतील, आणि अनेक पाठीमागच्या त्याच्या जन्मातील पाप क्षणभरात भस्म होऊन जातील. हा देव उठणे एकादशीचा उपवास मनापासून केला तरा आणि भगवंताचं नामस्मरण केलं. आणि एवढंच नाही तर ब्रह्मदेव पुढे सांगतात की जो व्यक्ती देव उठणे एकादशीच्या दिवशी लवकर उठल आणि स्नान करून ज्या वेळेला तो व्यक्ती संकल्प करेल अगदी मनापासून या एकादशीचा उपवास करेल, त्याच्या 100 जन्माची पाप नष्ट होतात. आणि जो व्यक्ती रात्रभर जागरण करेल, बघा, दिवसभर उपवास करून रात्रभर जागरण करेल, भगवान विष्णू देवाचं नामस्मरण करेल, त्याच्या 10 पिढ्या स्वर्गात राहतील पुढं. एवढंच नाही तर ब्रह्महत्येसारखं मोठं पाप नष्ट होऊन जाईल. आणि या सृष्टीवरील जेवढी जी बघा तीर्थ आहेत या पृथ्वी तलावरील सगळ्या तीर्थांचं दर्शन तुम्हाला जाग्यावरून होईल. बघा, जी सगळी तीर्थ तुम्ही फिरलाय त्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त करून देणार ही देवउठणी एकादशी. ब्रह्मदेव त्या ठिकाणी म्हणतात, हे शार्दूल, ज्या मनुष्यानं या संसारामध्ये हा उपवास केलाय, व्रत केलंय मनापासून अगदी, त्याचं जीवन सार्थक होऊन जाईल, असं आहे व्रताचं महत्व आहे. बघा, आणि या एकादशीच्या दिवशी गरिबांना जर दान दिलं आपल्या अवपतीप्रमाणे तर या दानापासून मिळणारं पुण्य अक्षय पुण्य असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं पुढं की जो मनुष्य हे व्रतच करत नाही, निंदा करतो, तर त्याला या ठिकाणी भगवान विष्णुदेव शासन करतात, फार मोठं शासन. कित्येक वर्ष त्याला नरकात जावं लागतं बघा या उपवासाची निंदा करण्याला. प्रत्यक्षात भगवंतांनी सांगितले बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं भगवंत त्या ठिकाणी सांगतायत, ब्रह्मदेवानी सांगितलेलं आहे की या देवउठणी एकादशीच्या दिवशी, हा जो कार्तिक महिना इतका पवित्र आहे की भगवान विष्णुदेवांच्या नावाचा एक श्लोक जरी आपण म्हणला तरी जीवनाचं सार्थक होईल, सगळी त्याची पाप नष्ट होऊन जातील. त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या कुटुंबाला हा उपवास धरायला सांगा, एकादशीचं व्रत, आणि भगवंताचं आपण नामस्मरण करा. सगळ्या संकटातून मुक्ती. कारण या कलियुगामध्ये भगवंताचं नामस्मरण करणं म्हणजे हाच एक पर्याय, दुसरा कुठला नाही. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशी कमेंट आम्हाला जरूर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.